श्री स्वामी समर्थ. आज एका ताईंचा असा प्रश्न आला, गुरुजी साधारण 20-25 वर्ष झाली मी स्वामींची सेवा करत आहे, स्वामी नाम घेत आहे, तरीही माझ्या जीवनातील कष्ट, दुःख, पीडा कमी होण्याचं नाव घेत नाहीत. तर आता मनामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की स्वामी आहेत की नाही. अनेक लोक भरपूर देवांची सेवा करूनही संकटात असतात. त्याच्यामुळे अर्थातच असा प्रश्न मनामध्ये उपस्थित होणं हे स्वाभाविक आहे. परंतु सांगू इच्छितो आहे, शास्त्रामध्ये वचन आहे, आयुः प्राणंच वित्तंच अन्नम मरणमेवच पंचेताने हि सृजन्ते गर्भस्थस्यैव देहिनः. आपण आपल्या आईच्या गर्भावस्थेमध्ये असताना अन्न, वित्त, मृत्यू, पूर्ण जीवन हे ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये यत्किंचितही बदल होणार नसतो. आपण आपल्या जन्माला येताना पूर्वजन्माचे प्रारब्ध, संचित, भोग सगळं सोबत घेऊन आलेलो असतो आणि या जन्मामध्ये अर्थातच ते आपल्याला भोगायचे असतात. मग प्रश्न उपस्थित होतो, भगवंताचं किंवा स्वामींचं नाम घेतल्याने भोग कमी होतात का? आपले जे भोग आहेत, जे कर्म आहेत, ते आपल्याला भोगायचेच आहेत. त्याच्यामध्ये अजिबात बदल होणार नाही. फक्त भगवंताचं नाम घेतल्याने, स्वामींचं नाम घेतल्याने आपल्याला नक्कीच स्वामी बळ देतात आणि आपण कितीही संकट जरी आले, कितीही भोग आपल्याला त्रास देत असतील, तरी त्या भोगांशी, संकटांशी लढण्याचं बळ किंवा ताकद हे स्वामी आपल्याला वारंवार देत असतात. त्याच्यामुळे आणि हो, 25 वर्ष झाले जर कष्ट भोगत आहेत, त्रास भोगत आहात, तर स्वामी नामामुळे आजपर्यंत आपण त्याच्यावर मात करत आहात हे लक्षात ठेवावं. त्यामुळे जर असं कोणाला वाटत असेल की आम्ही किती जरी देवाचं नाव घेतलं, स्वामींची सेवा केली, तरी आमचे जर कष्ट कमी होत नाहीत, तर नक्कीच आपण उलट स्वामींना सांगा. स्वामी एका झटक्यात आपले सर्व कष्ट किंवा आपले भोग कमी करू शकतात. परंतु या जन्मामध्ये जर आपण भोग आपले फेडू शकलो नाहीत, तर पुढच्या जन्मामध्ये परत ते भोग आपल्याला काही पटीने भोगायचे असतात. त्यामुळे उलट स्वामींना सांगावं, स्वामी आपण या जन्मामध्ये जे काही भोग भोगून घ्यायचे आहेत, ते भोगण्यासाठी मला भरपूर बळ द्या आणि आपली साथ असू द्या. श्री स्वामी.